दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर तालुक्याचे तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केलंय। तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी सांगितले की नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे झाले नसतील त्यांनी तात्काळ आपल्या ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। संबंधित नुकसानाची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागामार्फत त्वरित पंचनामा करण्यात येणार आहे। नमस्कार। त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या 2 दिवसांमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचे रिपोर्ट आम्हाला आले आहे। त्यानुसार सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवक यांना जागेवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे आतापर्यंत 116 घरांची पडझड झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे। तो अहवाल माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येऊन शासनाचे जे काही निर्देश आहेत त्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना निकषात बसवून नियमानुसार जे काही अनुज्ञा आहे ते अनुदान वाटप करण्याची कारवाई करण्यात येईल। कोणत्याही लाभार्थ्याचे जर घराचा पंचनामा झाला नाही परंतु पडझड झाली असं असेल तर तात्काळ संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना कळवावे ही विनंती। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रभावित झालेल्या वेळुजे, खरवळ, वरसपीर, आंबोली, पिंपरी, हेदुलीपाडा, गणेशगाव आणि विरनगर या गावांमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले। तसेच तालुक्यातील इतर कोणत्याही भागात नुकसान झाल्याची माहिती असल्यास संबंधित नागरिकांनी विलंब न करता महसूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे। करण्यात आलेले पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठविण्यात आले असून नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।